अजून पत्ता नाही या मुलीचा. काय काय समजायचंय आम्ही? अहो तुम्ही शांत व्हा ना, नका उगीच चिडचिड करू. आपल्या आधी कळू तर ते काय झालंय ते. अरे पण फोन घ्यायची काही पद्धत आहे की नाही? आणि कुठे गेले ही? बरं एरवीची गोष्ट मरू देत, आता ते पेपर्स कुठे आहेत ते फक्त तिला माहितीये ना. सगळ्या कामांचा खोळंबावून बसला इथे. नाही माझंच चुकलंय. मी तिला ना ते पेपर्स सांभाळायला द्यायलाच नको होतं. निदान बाहेर जाताना कोणाला तरी सांगून जायचं ना की पेपर्स कुठे ठेवते म्हणून. घ्या आल्या बाईसाहेब. प्रांजल, अगं काय हे, कुठे होतीस तू? आम्ही सगळ्यांनी किती फोन केले तुला, तू फोन का नाही घेतलास? प्रांजल, घराचे पेपर्स कुठे आहेत? प्रांजल, हे पेपर्स घेऊन तू कुठे गेली होतीस? प्रांजल, मी तुला काय विचारलं? हे पेपर्स घेऊन तू कुठे गेली होतीस? मी हे पेपर्स घेऊन मम्माकडे गेले होते. कशाला? हे पेपर्स ठेवून त्याला सोड म्हणून सांगायला. काय म्हणालीस तू? हे पेपर्स तू तुझ्या ममाला द्यायला गेली होतीस? बाबा, मला वाटलं होतं यांच्या बदल्यात तरी ती राहायला सोडेल, म्हणून मी माझ्याकडून प्रयत्न करून बघितला. अगं कोणी सांगितलं होतं तुला हा कारभार करायला? आम्हाला निदान विचारायचं तरी होतंस. घरातले मोठे अजून जिवंत आहेत प्रांजल. या घराच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेण्याआधी आम्हाला एका शब्दानेही विचारावंसं वाटलं नाही तुला? बाबा, मला मान्य आहे माझ्या हातून चूक झाली. हे करायच्या आधी मी तुम्हाला विचारायला हवं होतं. आम्हाला न विचारता तू हे केलंस, हे चुकलं आहेस तुझं. पण त्याही पेक्षा मोठी चूक ही आहे की तू हे पेपर्स तुझ्या ममाला द्यायला निघाली होतीस. प्रांजल, जीवापाड जपले मी हे घर, आणि ते तू तुझ्या ममाच्या हवाली करायला निघालीस. खरं तर ह्या घरावर कर्ज काढून ते गहाण ठेवणं मला पटलेलंच नव्हतं, पण काळजावर दगड ठेवून मी तयार झाले या गोष्टीला. कारण मला खात्री होती एक ना एक दिवस तरी हे कर्ज फेडून आपण घर ताब्यात घेऊ. तुझ्या मम्माच्या ताब्यात गेलेलं घर दूर दूर पर्यंत मिळण्याची शक्यता नव्हती, हा विचारही तुझ्या मनाला शिवला नाही. आश्चर्य वाटतंय मला तुझं प्रांजल. मला माफ करा, माझी चूक झाली. प्रांजलने जी चूक केली त्याला माफी नाही. बरोबरच आहे. माझ्या यातून आतापर्यंत चुका झाल्या, पण आपलं घर वेठीस धरायची कधी हिंमत झाली नाही माझी. प्रांजलनी केली आहे ना, त्या चुकीची शिक्षा तिला मिळायलाच पाहिजे. प्रांजलनी केलेली आत्ताची चूक आणि मी केलेल्या आधीच्या चुका यामध्ये खूप फरक आहे. बाबा, तुम्ही मला घराबाहेर काढायला निघाला होतात ना, मग आता सांगा, प्रांजलला घराबाहेर काढणार आहात? मी आता काहीच निर्णय घेणार नाहीये. वाह, चांगला न्याय आहे तुमचा. जेव्हा माझ्या बाबतीत निर्णय घ्यायचा असतो ना, तेव्हा तो लगेच घेतला जातो. आणि आता हिची चूक आहे हे कळलं तरी नंतर निर्णय घेणार तुम्ही?
आता आम्हाला बँकेत जाणं जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर बघू काय करायचंय ते. चल मग या. बाबा बाबा मला माफ कर. रायाला सोडवून आणण्यासाठी म्हणून मी माझ्याकडून प्रयत्न केला. तो चुकीचा आहे का बरोबर याचा मी विचार नाही केला. माझी चूक झाली. कालिंदीला सांग मला आता हिच्याशी काहीही बोलायचं नाहीये. जे काय बोलायचं ते नंतर बोलू. बाबा पण कालिंदी तुला ऐकू येत नाहीये का? किती हुशार तू. आणि अशी विचार न करता कशी काय वागलीस. आता काही खरं नाही तुझं. अहो काय झालं? काय म्हणाले बँकवाले? त्यांनी पेपर्स बघितलेत. लवकरात लवकर व्हेरिफिकेशन करून सांगतो म्हणालेत. सासूबाईंना सांगितलं हे? नाही, आता जेवताना सगळ्यांना सांगू. अहो मी काय म्हणते, कालिंदी, प्रांजल बद्दल काहीही बोलणार असलीस तर मला आता त्याबद्दल काहीच बोलायचं नाही. अहो तसं नाही हो. अख्खा दिवस ती रडत होती. दुपारी जेवली सुद्धा नाहीये. त्यात तिची आजी आपल्याकडे. त्यांना जर का हे सगळं कळलं तर काय वाटेल? प्रांजलने जेवढी मोठी चूक केली ना ती त्यांना कळली तर त्याही चिडतील तिच्यावर. ह्या सगळ्याची प्रांजलला शिक्षा नाही नाही, मी त्याला घराबाहेर नाही काढणार. कारण आपण तसं केलं तर वीणा ते लगेच तिला स्वतःच्या घरी येऊन जातील. राय तिकडेच आहे. त्यांच्या दृष्टीने बरंच आहे. त्यांना हेच हवंय आणि म्हणून आपण हे करू शकत. मग काय करायचं ठरवलंय तुम्ही? नाही, सध्या तरी मी काहीच नाही ठरवलेलं. हे सगळं टेन्शन संपू दे, मग बघू काय करायचं. जा तू जेवायची तयारी कर. सगळ्यांना भूक लागली असेल. आणि हो, प्रांजललाही बोलाव जेवायला. तिला सांग ती उपाशी राहिली म्हणून आपण तिला माफ करू असं तिला वाटत असेल तर तसं काही नाहीये. आई तुम्ही पण रागवलाय ना माझ्यावर. मला माहितीये माझी चूक झाली. तुम्ही मला हवी ती शिक्षा करा, पण प्लीज बोला ना माझ्याशी. राया इथे नसताना मला तुमचाच आधार आहे. आई तुम्ही जर का बोलला नाही तर मला खूप वाईट वाटेल. तुझ्या या अशा वागण्याने आम्हाला किती वाईट वाटलं ह्याची कल्पना आहे तुला? तू प्रत्येक गोष्ट विचार करून करतेस असं वाटलं होतं आम्हाला, पण नाही. आज तुझ्यामुळे घरातले सगळे दुखावले गेले.
आई मी सगळ्यांची माफी मागेन, पण माझ्याकडून असं कधीच नाही होणार पुन्हा. प्लीज बोला ना माझ्याशी. जेवायला चल, सगळे तुझी जेवायला वाट बघतायत. आणि हा, आम्ही सगळ्यांनी तुला माफ केलंय असा अर्थ नाहीये ह्याचा. काय करून ठेवलंय मी? खूप मोठी चूक केली मी, खूप मोठी. काय रे राया, वर्कशॉपला नाही गेलास? सासूबाईंनी मला नजर कैदेत ठेवलंय. हो ते माहितीये मला. पण एवढंच करून त्या थांबल्या नाहीत. त्यांनी कालपासून मला वर्कशॉपवर जायचं पण बंद केलं. कठीण आहे या वीणा पुढे. तिनं हे सगळं मुद्दाम करते. तिला माहितीये की तू वर्कशॉप वरती जाणं हाच एक पैसे परत करण्याचा एकमेव मोठा मार्ग आहे. आणि तोच जर का आपण बंद केला ना तर तुम्हाला पैसे फेडणं कठीण होऊन जाईल. पप्पा मला आता हे सगळे ना असह्य झालंय. असं वाटतं की इथून ना पळून जावं. नाही नाही राया, हे बघ राया, हा असला विचार अजिबात करू नकोस. नाही, तू जर का असं काही केलंस ना तर ती वेगळा विचार करेल. आणि ह्या काळामध्ये तुझ्या घरच्यांना जरा विचार करता येईल ना. सगळे त्याच्याच मागे. प्रांजलनी एक प्रयत्न करून बघितला पण काही उपयोग झाला नाही. प्रांजलने प्रयत्न केला म्हणजे ती इथं आली होती का? हो, काल आली होती. पण तिचं तिच्या मम्माशी माझ्यासमोर काहीच बोलणं झालं नाही. मग नंतर बोललास का तिच्याशी? नाही, नंतर घरून फोन आला म्हणून ती लगेच निघून गेली. त्यानंतर मी तिला फोन केला पण फोन स्विच ऑफ लागत होता. या आपल्या स्वतःच्या हट्टापायी ही आपल्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळ करते हे कधी लक्षात येणार आहे हिच्या? बरं, तू तुझ्या बाबांना फोन करून विचारलंस का की पैशाची काही व्यवस्था झाली का? 5-6 लाखांची सोय झालीये, पण पुढचं काय? काय माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली. म्हणजे आता ते इन्कम टॅक्सचं प्रकरणही संपलंय, त्यामुळे माझी खाती पण ओपन झाली. मी थोडे पैसे घालतो, थोडे तुम्ही गोळा करा, असे म्हणून आपण ते सगळे पैशाची व्यवस्था करूयात ना. नाही, नको पप्पा. सासूबाईंना कळलं ना की आम्ही तुमच्याकडून पैसे घेतले तर त्या आणखीन पेस्ट टाकतील आणि मग सगळंच कठीण होऊन जाईल. त्यापेक्षा आपण वेगळा काहीतरी विचार करायला हवा. तुला आणि प्रांजलला वेगळं करण्यात तिला आनंद वाटतोय. तिला असं वाटतंय की आपण जर का असं वागलो तर ती तुला घर जावई करून घेऊ शकेल. ठीक आहे, माझ्याही डोक्यात एक आयडिया आली आणि मी ती आजच्या आज अंमलात आणतो. शेवटी काट्यानेच काटा काढायला पाहिजे.
बाहेर जाऊन तरी काय करणार आहे मी? कोणीच माझ्याशी बोलत नाही. राहायला पण मी काहीच सांगितलं नाही. एका दिवसात किती चुका करणार आहे मी? मी राहायला फोन करून सगळं सांगते आता. प्रांजल, हॅलो प्रांजल. अगं काय झालं? कालपासून तुझा फोन बंद होता. चिडलीस का माझ्यावर? राया, प्रांजल रडायला काय झालं? राया, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली, खूप मोठी. प्रांजल, प्रांजल आधी शांत हो आणि मग मला सांग काय झालंय ते. मी काल तिथे आले होते, मम्माला या घरचे पेपर्स देऊन तुला तिथून घेऊन जाईल. काय? तू घराचे पेपर्स तुझ्या मम्माला देणार होतीस? हो, मला तोच पर्याय सुचला. मला माहिती आहे हे ऐकून तू माझ्यावर खूप चिडला असेल, पण काय करू मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. बाबा आणि काका घर गहाण ठेवून मम्माचे पैसे फेडण्याचा विचार करत होते. मग मला असं वाटलं की घर गहाण ठेवण्यापेक्षा आपण मम्माकडे हे पेपर्स ठेवावेत आणि कर्ज फेडल्यावर तिच्याकडनं परत घ्यावे. प्रांजल, अगं वेडीयेस का तू? हा पर्याय कसा असू शकतो? अगं आपण तुझ्या मम्माचं कर्ज फेडल्यानंतर त्या पेपर सहज देतील असं वाटतंय का तुला? प्रांजल, अगं आपण जेव्हा त्यांचं कर्ज फेडू ना तेव्हा त्यांना ही हार सहन नाही होणार आणि मग त्या पेपरच्या बदल्यात मला घर जावई करून घ्यायला मागे पुढे पण बघणार नाही. अरे बापरे, मला हे करत सुचलं नव्हतं. नशीब तुझ्या मम्माला तरी हे सुचलं नाही, नाहीतर सगळाच अनर्थ झाला असता. हो, आपलं सुदैवच झालं म्हणायचं. बरं, तू हे सगळं घरी सांगितलंस का? तिथे यायच्या आधी नव्हतं सांगितलं, पण आल्यानंतर सगळं सांगितलं. काय सगळे खूप चिडले आहेत माझ्यावर. साहजिकच आहे ना प्रांजल, मला नाही वाटत याच्यात काही त्यांचं चुकलंय. नाही, मी त्यांची कंप्लेंट करत नाहीये. त्यांच्या परीने ते सगळे बरोबर वागतायत, पण त्यांना हवी ती शिक्षा करू देत रे मला. ते कोणीच माझ्याशी बोलत नाही याचा सगळ्यात जास्त त्रास होतोय मला. तू काळजी करू नकोस. आपल्या घरच्यांचा राग म्हणजे आळवावरचं पाणी आहे. थोडे दिवसात ते लगेच विसरून जातील. तू तिथे त्यांना आवडेल असं वाग, म्हणजे ते सगळा राग विसरतील आणि तुला माफ करतील. आता तसंच करते. पण प्रांजल, पुन्हा असा वेडेपणा करण्याच्या आधी किमान माझ्याशी एकदा तरी बोल. राया, तर तुला विचारल्याशिवाय मी कुठलीच गोष्ट करणार नाही. आय प्रॉमिस. चल आता मी फोन ठेवते, मला माझ्या घरच्यांचं मन वळवायचं. आता कसं? नुसतं रडत बसून काही होणार नाही. इथेच तर चुकतेस ना तू. तू आहेस ना माझ्या चुका दाखवून द्यायला. लव्ह यू. लव्ह यू टू. नशीब ते पेपर सासूबाईंनी ठेवून घेतले नाही. अगं काय म्हणतीयस तू? हेच मामा की हातातली मोठी संधी तू घालवलेली आहेस. रायाला इथे थांबवून ठेवलेस म्हटल्यावर चिटणवीस काहीही करून पैसे जमा करून आणतील. छे ग, इतक्या कमी वेळात ते पैसे जमावू शकणार नाही. हेच चुकतं तुझं. प्रत्येक वेळी तू हीच चूक करतेस, त्याच्यामुळे त्या चिटणवीसांच्या समोर तुला माघार घ्यावी लागते. आता समजा आणले त्यांनी पैसे तर काय करणार आहेस? रायाला घर जावई बनवण्याचं स्वप्नच राहून जाईल तुझं. असं कोणाला कमी लेखू नये ग मामा. तुला माहिती ना, छोटी मुंगी मोठ्या हत्तीला सुद्धा लोळवू शकते. बाई 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 बाई, अगो हत्ती काय मुंगी काय, या इसाप नीतीच्या गोष्टी मला नको बाई ऐकूस. काय करायचं ते सांग. बर, एक काम कर, आता प्रांजलला फोन कर. तिला म्हणावं ते पेपर्स घ्यायला मी तयार. बघ काय म्हणते.
मला कसं सुचलं नाही हे? बोल मम्मा. हॅलो प्रांजल बाळा, कशी आहेस तू? मी ठीक आहे. फोन कशाला केला होतास? प्रांजल बाळा, काल की नाही तू इथून निघून गेल्यावर मी खूप विचार केला आणि मग माझ्या लक्षात आलं की नाही, म्हणजे माझी चूक लक्षात आली की मी तुला आणि जावई बापूंना असं एकमेकांपासून दूर ठेवलं ना, ते बरोबर नाही केलं. म्हणून मग मी आता निर्णय घेतलाय बरं का, जावई बापूंना परत पाठवायचा आणि त्या बदल्यात तू म्हणाल्याप्रमाणे तुमच्या घराचे पेपर्स आणून दे. हा, नाहीतरी ते निर्जीव पेपर तुमच्या कपाटात राहिले काय आणि आमच्या कपाटात राहिले काय? एकसारखंच की नाही? मम्मा, काल जो मी मूर्खपणा केला होता तो मी पुन्हा करेन असं वाटतंय का तुला? तू ते पेपर्स का मागतेस हे मला चांगलंच माहिती, त्यामुळे मी तुला आता ते पेपर्स देणार नाही. आता राहिला प्रश्न रायाचा, तर आम्ही सगळे चिटणवीस लवकरात लवकर तुझं कर्ज फेडू आणि रायाला तिथून सोडवून आणू हे नक्की.